हॅलो फ्रेंड्स, सो आज मी आले अमेरिकेतल्या सगळ्यात प्रसिद्ध आणि सगळ्यात भयानक गार्डनमध्ये. आता हे गार्डन भयानक का आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला हा बुश गार्डनचा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. सो चला आपण मध्ये जाऊयात. तुम्ही बघू शकता मी आत्ताच मध्ये आले आणि इथे भरपूर गर्दी आहे कारण न्यू इयर आणि ख्रिसमस असल्यामुळे. त्यामुळेच या जागेला ख्रिसमस टाउन बुश गार्डन असंही म्हणतात. बुश गार्डनमध्ये एंट्री केल्यानंतर लेफ्ट साईडला एक थिएटर आहे आणि ह्या थिएटरमध्ये आपल्याला एक लाईव्ह शो म्हणजे लाईव्ह प्ले बघायला मिळणार आहे. हे ऐकून मला खूप आनंद झाला होता, त्यामुळे मी खूप एक्सायटेड होते. आणि तुम्ही बघू शकता नाटक संपून झाल्यानंतर आम्ही लगेचच डार्क फॉरेस्ट राईडकडे आलो आणि पहिल्यांदाच मी इतकी उंच आणि इतकी भयानक राईड घेणार होते. तुम्ही बघू शकता राईड घेऊन बाहेर आल्यानंतर इथे एक स्क्रीन होती आणि त्या स्क्रीनवर ज्यांनी राईड घेतली त्यांचे फोटो व्हिडिओज डिस्प्ले होत होते. ते बघून अजूनच मजा आली. बाहेर आल्यानंतर 4:30 किंवा 5 वाजले होते, पण तुम्ही बघू शकता किती अंधार पडला आहे आणि म्हणूनच त्या अंधारात इथले लाईट्स इथले डेकोरेशन खूप सुंदर दिसते असं मला वाटतं. अशा ठिकाणी चाललो आहे जिथे एक 10 मिनिटाचा लाईट शो होणार आहे आणि त्या 10 मिनिटाच्या लाईट शोसाठी 10 मिलियनपेक्षा जास्त लाईट्स वापरल्या आहेत असं आम्ही ऐकलं आहे. सो चला तुम्ही बघा तो लाईट शो. Since we've no place to go, let it snow, let it snow, let it snow. And it doesn't show sign of stopping. And I brought me some corn for popping. The lights are turned way down low. Let it snow, let it snow, let it snow.
असंच नाही ठेव. थोडं लेंदी होतं पण खूप बघण्यासारखं होतं म्हणून मी हा पूर्ण व्हिडिओ टाकला. कारण आपल्याकडे असे शोज खूप कमी होतात आणि मी तर याआधी कधी असा शो बघितला नाही, त्यामुळे मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं होतं. सो आता आम्ही चाललो एका नवीन राईडकडे. मला माहीत नाही नक्की कुठली राईड असेल, पण आम्ही जातो आहे. सो तुम्ही बघू शकता. ही अशी राईड मी इंडियातही 2-3 वेळा घेतली आहे, त्यामुळे मी जास्त काही व्हिडिओ काढले नाही, पण छान एक्सपिरियन्स होता. खूप मजा आली. आणि मग आम्ही इथे आलो आणि जेव्हा मी ही राईड बघितली तेव्हा मी खूप जास्त एक्सायटेड झाले आणि मला ही राईड घ्यायचीच होती. पण इथे 1 तास तरी आपल्याला वाट बघावी लागणार होती, कारण इतकी गर्दी होती.
आहे. फायनली 1 तास वाट बघून 1 तास रांगेत थांबून मी या राईडमध्ये बसले. तुम्ही बघू शकता इथलं डेकोरेशन किती सुंदर केलं आहे. म्हणजे एखादं डिझनी वर्ल्ड कसं असेल तसं इथलं डेकोरेशन होतं आणि ते डेकोरेशन बघण्याची पण एक वेगळीच मजा होती. इथे वेगवेगळे शॉप्स होते जे खूप सुंदर पद्धतीने डेकोरेट केलेले होते आणि तिथे वस्तूही खूप सुंदर सुंदर होत्या. पडत असे समोर देखात माझं फोटो काढ इकडून काढ मी त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ही एक शिप राईड आहे जी आपण इंडियातही घेऊ शकतो. सो आम्ही त्या राईडकडे गेलो. हे डेकोरेशन मला खूप जास्त आवडलं, त्यामुळे मी इथे 2-3 फोटो काढले. तुम्ही बघू शकता.
सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे इथली सजावट। इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी इथली सजावट केली होती की प्रत्येकजण आपल्या कॅमेऱ्यात ते कैद करत होते। पूर्ण गार्डन फिरून झाल्यानंतर आम्हाला ही राईड दिसली, पण तोपर्यंत खूप थकलो होतो कारण पूर्ण वेळ चालत होतो आणि काही गोष्टी खाल्ल्या पण होत्या, म्हणून ही राईड करू की नको असं वाटत होतं। पण मला काही राहवलं नाही आणि मी त्या राईडमध्ये फायनली बसले आणि ही राईडसुद्धा खूप भयानक होती। राईड खूप भयानक होती पण खूप मजाही आली, ते महत्त्वाचं। आणि आता ऑलमोस्ट आम्ही सगळेच राईड कवर केले होते, सो आता ह्या राईडनंतर घरी जाऊयात असा आम्ही डिसिजन घेतला आणि घरी जायला निघालो। सो मला खात्री आहे की तुम्हाला माझा हा ब्लॉग नक्की आवडला असेल, तुम्हीही बुश गार्डन नक्कीच व्हिज्युअली एन्जॉय केलं असेल आणि मी लवकरच माझा नवीन ब्लॉगही टाकेल, त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।